गाईज, मी हर्षदा आणि मी आली आहे माझ्या बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला. तर त्यांनी इकडे हॉटेलमध्ये, सद्गुरू हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे. अजून बड्डे बॉय यायचा आहे, तोपर्यंत ड्रिंक स्टार्टर. शुभ्रा आली आहे, राणू आली आहे, ताई माझी सगळे आले आहेत, भाऊ आले आहेत, अजून यायचे आहेत बाकीचे सगळे. बड्डे बॉय यायचा आहे. इथे माझी एक बहीण आली आहे दुसरी, आणि भाऊ आले आहेत, आई आले आहेत. येते सगळे येते. हे आमचे भाऊ खूप दिवसांनी भेटलेत आम्हाला. ते कुठे जात नाहीत पण आलेत. कसे आहेत भाऊ? नमस्कार. आरतीचं ताट रेडी ठेवलं आहे. अजून बड्डे बॉय यायचा आहे. तो येणार आहे विक्रोळीवरून आणि ठाण्यावरून पण येणार आहेत सगळे. ताईनी आमच्या डेकोरेशन करून घेतलं आहे. ताई, खूप छान केलंय तू डेकोरेशन, मस्त. बर्थडे बॉय तिकडेच उभं राहायचं आहे, आलेला आहे. बर्थडेचं नाव घे ना, नाव घे ना. साहिल, बोल काहीतरी. हॅलो हॅलो. आई नातवाचं औक्षण करत आहेत. आणि स्वीट बनवा. ते सगळे स्वागताला उभे आहेत. संदीप भाऊ कुठे आहे? साईचा बर्थडे का आजीचा बर्थडे आहे कळलं नाही मला. आजी पण भारी एकदम आली. जा तू. व्हिडिओ आहे ना. हो, व्हिडिओ थँक्यू. पल्लवी आज जन्म दिला एवढा मोठा केला त्याला. मध्ये येताना काल पण केलेला त्याला. शुभम कुठे गेला? शुभमला आणि आता स्वप्नीला पाठव. घेऊन स्वप्नीला आणि शुभमला बाहेर पाठव. बार बार दिन ये गाए तू जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू साहिल. हैप्पी बर्थडे टू यू साहिल. हैप्पी बर्थडे टू साहिल. हैप्पी बर्थडे टू यू. ये साहिल म्हटलं तू थँक्यू ना. अजून 2 शब्द बोल काहीतरी. फुग्याच्या इकडे ये जरा. फुग्या डोक्यावर. बोल.
बोल काय. आई ना, मी पण उभे राहा तिथे. या, या. म्हणजे एवढं माहिती नव्हतं की डेकोरेशन वगैरे होईल. मोठ्या मावशीने केलंय सगळं डेकोरेशन. थँक्यू सो मच. सगळे आले सगळे त्यामुळे पण thank you. सगळे मग काय आता भावाचा बर्थडे तर खरा शुभम दादा लवकर उठल्याबद्दल. शुभम दादा दादा लवकर आल्याबद्दल पण आणि काकांनी सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल वेळ काढल्याबद्दल पण थँक्यू. आणि काकांना पण खूप थँक्यू. ते आले थँक्यू बोलायचं असेल तर मग सुहास काका आणि अंजू हॉल सगळी केली अरेंजमेंट. चला केक कापून घेऊया. सामे इकडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साहिल. हॅपी बर्थडे टू यू. फोडायचं ना फुगा. फोड ना. काय नाही असंच फोड. काय फोडणार आपण काय आता पप्पा आहेत बाजूला. शोधतोय कुणाला बरं. मम्मीला शोधतोय ग पोरगा. आजी बघ आजी. गरम झालं. एसी लावायला सांगितलं. फास्ट. सर्वांना माझा नमस्कार. 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 माझा एवढा मोठा पोलीस बनलाय तसं पण आमच्या गावात आलेला खूप मज्जा केली आम्ही. आता अशी मोठी ना माझी तशी बहीण पण करणार आहे. स्टार्टर आलेला आहे गाईस. सुरुवात करा. काय आहे स्टार्टर मध्ये? मंचुरियन और व्हेज क्रिस्पी. बर्थडे झालेला आहे आणि आता सगळे स्टार्टर खात आहेत. हे साहिल, स्वप्नील, शुभम यांच्या थ्रू. हा. अभी ना उठाओ नींद से मुझे. अभी ना उठाओ नींद से मुझे कि कुछ देर और जरा सोने दो. अभी ना उठाओ नींद से मुझे कि कुछ देर और सोने दो. ख्वाब बुन रहा हूँ मैं मेरी बनती बिगड़ती सी जिंदगी के. ख्वाब बुन रहा हूँ मैं मेरी बढ़ती बिगड़ती जिंदगी से. उसे ऐसे ना टूटने दो. वाह. हाँ? दो पर जरा और सो के मुझे खुशी से जी लेने दो. वाह वाह. हे या दोघांसाठी आहे. उशिरा ते सांग त्या दोघांना झोपणार किती. अजून एक छोटी आहे. कंटाळा नाही ना तुम्हाला आलाय? नाही बोल. तरी पण हे सगळे पेरेंट्स कडून मुलांना. ठीक है. हमारे सपनों के आशिया में तुम्हारे नन्हे कदमों ने आहट दी. हमारे सपनों के आशिया में तुम्हारे नन्हे कदमों ने आहट दी और सारा जहां खुशियों से भर गया. ठीक है. ठीक है. तुम देखते ही देखते अपने सपने बुनने लग गए. तुम देखते ही देखते अपने सपने बुनने लगे और हमारा वक्त जैसे रेत की तरह गुजर गया. हे न बघता बोलायचं यार. बघून बघून काय. तुम्हें सारी खुशियाँ मिले इस जहां की. इतनी सी दिल की दुआ है
हमारी मुस्कुराहट ही बस तुम्हारी खुशियाँ ही खुशियाँ है. भाऊ बोला तुम्ही पण काहीतरी. वा 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 मस्त. या कार्यक्रमाची सत्तामूर्ती आहे उपस्थित फॅमिली कांबळे फॅमिली फणसटकर फॅमिली सावंत फॅमिली यंगवे फॅमिली यांचं सर्वांचं या ठिकाणी फणसटकर फॅमिलीच्या वतीने स्वागत आहे. या ठिकाणी साहिलचा 19वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. त्या निमित्ताने मी माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी साहिलला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्याचं सुख समाधाचं समृद्धीचं आनंदाचं जावं अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या वतीने आपल्याला सहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि चिरंजीव साहिलला सर्वांनी शुभेच्छा आणि आता पुढचा काय कार्यक्रम आहे? प्लॅन काय आहे कार्यक्रमचा? बाकीचं पुढचं गेम ऍक्टिव्हिटी काय? एवढं मला नव्हता टाइम. आपलं असेल तर सुचत नाही. तर आपण करू शकतो. कशाचं केलं साहेब? 6 वाजता उठली आहे. आता इथं संतोषने टाकली. काय चाललंय? खायचं काम चाललंय. तुमचं काय चाललंय? काय काय? भांडी काय घासायची आहेत? बर. मग काय चाललंय साहिल? कसलं डिस्कशन चाललंय? ट्री प्लांटेशन केलेली त्याची. वाव, तू केलं? कधी? सकाळी गेलेला? सकाळी 7 पर्यंत. कुठे? आरे कॉलनी. अच्छा, आरे कॉलनी. आणि तिकडे काय केलं जाऊन? तिकडे आधी गेलो, मग त्याच्यानंतर मग ट्री प्लांटेशन 5 झाडं लावली. वाव, मस्त. आणि मी असं ऐकलंय की तू आम्हाला पण रिटर्न गिफ्ट आणलंय. हा, थीमच आहे बर्थडेची. मस्त. यश, शुभम काय चाललंय? काय बर्थडे सेलिब्रेशन. हा. आणि अजून काय चाललंय? स्वप्नील फोटो व्हिडिओ बघतोय आम्ही. फोटो व्हिडिओ बघताय. भाऊ बोला काहीतरी. आता नाही आलं. सर्वांना नमस्कार. मी नंतर बोलणार. अच्छा, नंतर बोलणार आहे. मोठ्याने बोला पण. पोटात आग पडलेली आहे त्यामुळे काही सुचत नाहीये. भाऊ कसे आहेत? धन्यवाद. रोकडे भाऊ, खूप दिवसांनी भेटला. जिजाजी कसे आहेत तुम्ही? जय भीम जिजाजी. माई मी बरी आहे. आई कशा आहेत? अच्छा, पप्पानी शिकवले वाटतं हे. हा, जादूगर, छोटा जादूगर. नंबर आठवते करते. खा ना, अजून जेवायचंय तुला. खरंच काढतेस? जेवायचं पण आहे अजून. मग हेच खाणार काय? जेवणार काय? जेवणार तर हे. मग जेवायचं नाही तुला? हे जेवण आहे ना. हे जेवण नाही आहे, ते स्टार्टर आहे. हे कधी नको, मग हिला जेवायलाच नको. हिला स्टार्टरच द्यायचा. आईस्क्रीम येते बघा. आईस्क्रीम नाही आहे, केक आहे. केक आहे. केक केक कट होतोय तो केक. आयु, अरे हे व्हिडिओ बनवतो की YouTube? युट्यूब तोंडात जात आहे का? ही आपली राणू आली ती बघा. हा, राणू आली. हाय. स्वरू आली. प्राचू. मी किती लक्की आहे. का तू का लकी आहेस? का लकी? आपण दोघं गोरे म्हणून. अच्छा, गोरे आहे. आता जेवणाची तयारी चालू आहे गाईज. पुऱ्या आलेल्या आहेत, पापड आहे, सॅलड आहे. ह्याच्यात काय आहे का? डाळ, गुलाबजाम.
पनीर वाव. व्हेज मराठा आहे. नान आहे आलंय. ज्वारीच्या भाकऱ्या आल्यात. काय ज्वारीच्या भाकऱ्या आहेत. जेवण तयार आहे. चला जेवण तयार आहे. जेवण तयार आहे. बर्थडे बॉयची मम्मी. चला गुलाबजाम, डाळ तडका, पुरी, नान, पापड, सॅलड, लोणचं, राईस. रोकडे भाऊ. राईस, पनीरची भाजी आणि व्हेज मराठा. राईस. येस. जेवताय. कसं आहे आई जेवण. जेवण कसं आहे. चांगलं आहे. चांगलं आहे. सर्विस. माई पोटभर जेव. मी काय लाजत नाही बाळा. येस. नंतर डान्स करायचा आहे आपल्याला. तू पहिले नाचून टाकायचं. माई मावशी संगीत खुर्चीमध्ये. हा मग संगीत खुर्ची घेऊया. फेमस. संगीत खर्ची नाही खुर्ची. हे इथे बर्थडे बॉय बसणार आहे. मे बी इथे बर्थडे बॉय बसणार आहे. शुभम, स्वप्नील आणि ओके. तुम्ही घ्या. जिजाजी सुरुवात करा. सगळं व्यवस्थित सलाड बिलाड. इथे जिजाजींचं ताट रेडी झालेलं आहे. आणि आता पहिले जिजाजी गुलाबजाम खातात. जिजाजी डायबिटीज आहे. नाही आहे. हो माय गॉड. अच्छा त्याला बर्थडे बॉयला थांबा. साऊ काय काय घेतलंयस. एकच घेतली पुरी. पुरी घे ना. नको मला. आता मी पण बसणार आहे बर्थडे बॉय सोबत जेवायला. साहिलचे हमदर्द हम फॅमिली परत पिकनिकला जाणारा ग्रुप आहे हा. जो सिनियर सिटीजनला आम्हाला घेऊन जात नाही. इमॅजिका ग्रुप. ओके. हा शुभम सावंत. काय घेत आहात शुभम. तुमचं काय. आम्ही ऐकलं तुम्ही नॉनव्हेज बंद केलेले आहात अनंत चतुर्दशीपासून पर्यंत. हा तुम्ही नॉनव्हेज बंद केलंय का अनंत चतुर्दशीपर्यंत. गुड गुड. चांगलं डिसिजन. काय मन्नत वगैरे आहे का तुमची. मन्नत मागितली आहे का. ओके ओके ओके. बरं तुम्ही एवढंच जेवता. आता हे बर्थडे बॉय आहे साहिल. साहिलने पण नॉनव्हेज सोडलेलं आहे. कधी कधी खातात ते. त्यामुळे ते व्हेजच ते घेत आहेत सध्या. ताट पूर्ण त्यांनी भरलेला आहे. हे आमचे मोठे चिरायू स्वप्नील कांबळे. बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आहे. त्यांची पद्धत. तुमचं काय. तुम्ही आज व्हेजच ना. आज संडे व्हेज. असं व्हेज घेत आहात. ही छोटी मावशी हर्षदा रेल्वे. ते पण नॉनव्हेज सोडलेलं दिसतंय वाटतं. तुम्ही डाएट सुरू केलंय असं ऐकलं. म्हणून आम्ही तुम्हाला सध्या व्हेज खावत दिलंय खायला. उद्यापासून डाएट कंपल्सरी. बघू शकता त्यांचं डाएटचं जेवण. आजचा दिवस एकदम माझ्यासाठी हे आहे. म्हणजे खाऊन घ्यायचे आज. आणि उद्यापासून मस्तपैकी डाएट. ब्लॅक कॉफी. गुड. पापड सॅलाड. पापड घेतला. सॅलाड घ्या.
वा. गुलाबजाम दिला. राईस वगैरे घेतलेला आहे. नाईस, मस्त मस्त. प्रकाश भाऊ हाय करा. तुम्हाला पण आज व्हेज खावं लागतंय. घ्या ना, एकच पुरी काय आहे. हा 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 हा. मला वाटतं तुम्ही स्नेहल दीदी, सुहास दादाला मिस करता असाल, है ना? नाही नाही झालं. आला हा पापड. गुड. सो प्रेम बघून आम्हाला खूप छान वाटतंय. असंच तुम्ही हम साथ साथ हे राहा. हीच आमची इच्छा. जिजाजी व्हेज आहे आज. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी जेवण घेतात. भाऊ आज व्हेज खावं लागतंय. भाऊ कसं वाटतंय तुम्हाला? एकदम सुंदर. तब्येतीसाठी व्हेजच साहिलचे पप्पा काय तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप व्हेज चांगलं वाटतंय. आणि हा जो प्रोग्राम ठेवलेला आहे जेवणाचा वगैरे, हा एकदम म्हणजे आकस्मित आहे. एकदम सुंदर डेकोरेशन येते वगैरे. पण एकदम सुंदर गेलं. आता तुमचं भाषण होणारच आहे. इथे सुद्धा जेवायला बसलेले आहेत आमचे. आज व्हेज खावं लागतंय तुम्हाला. मस्त छान आहे जेवण. पण जेवण चांगलं आहे, पण भाजी सेम. जेवण चालू आहे. भाऊ आईस्क्रीम घ्या. आता छोटी शुभ्रा मला बनवते. एवढं आईस्क्रीम. हा आता जास्त घेतलंय तुम्ही. हे बघ, तिच्या हातात आहे, त्यांच्या हातात आहे, पण दुसऱ्यांच्या हातात. आता इथे गेम चालू झाला आहे. शुभ्रा काय करते? हे बघ, टायमर कोणी लावलाय का? आता ही किती मिनिटात तिकडे हात न लावता ग्लास ठेवते. बघूया आपण गाईज. लवकर, फास्ट, कम ऑन. शुभ्रा शुभ्रा हा फास्ट टाइम. आता प्राची आणि राणू, प्राची आणि स्वरा खेळतात. बघूया किती मिनिटात ग्लास येतात दोघंही. 3 स्टार्ट. ए अरे खाली नाही पाडायचं. तो गेला तो बाद झाला. कम ऑन प्राची. प्राचीचं पडतंय सारखं ग्लास. ए स्वरा जिंकले. स्वरा आता संदीप भाऊ आणि बड्डे बॉय साहिल आलेले आहेत. दोघं हात मागे. दोघं गेम खेळणार आहेत. बघूया किती सेकंदात करतायत दोघं. 2 3 स्टार्ट. काका जिंकले. काका अरे बड्डे बॉय. जो शेवटी ग्लास ठेवेल तो जिंकलाय. आता मटकर भाऊ आमचे आणि प्रकाश भाऊ दोघं खेळतायत. बघूया किती सेकंदात करतायत ते दोघं. ठेवा या पोर्शन मध्ये खाली. 1 2 3 हात पाठी.
करा. साईची Wow. इच्छा आहे. रिटर्न गिफ्ट आलेलं आहे आमचं मस्त प्लांटेशन आहे. छान आणि आहे. हे बघ, हे असं हे करू शकता. खाली तुम्हाला धुवायचं धुवू शकता व्यवस्थित. मस्त. आणि परत तुम्ही असं ठेवू शकता. तुमच्या डायनिंग टेबलवर ठेवा, कुठे ठेवायचे ते ठेवा. ठीक आहे. आणि जास्त पाणी नाही ओतायचं. स्प्रे मारला तरी चालेल किंवा हा तसं केलं तरी. साईला आवडला रिटर्न गिफ्ट, खूप छान आहे मस्त. प्लांटेशन आज त्याचं आणि शुभ्रा काय करणार आहे? व्यवस्थित जपणार ना? साईचं मोटिव्ह हेच होतं की आज फक्त प्लांटेशन बर्थडे. थीमच गेल्या वर्षी होती. त्याने अच्छा. donate केलं, या वर्षी त्यांनी झाडं लावले. मस्त. एक-एक काय त्याचं छान. ह्याला वाढ आहे. कांबळे साहेब, सावंत साहेब, मनसटकर साहेब, त्याच्यानंतर त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांची फॅमिली, त्यांची मुलं आणि आपले रोकडे साहेब. आज पण इथे माझा मुलगा साहिल महेंद्र मटकर त्याच्या 19वा वाढदिवस त्या निमित्ताने आज आपण इथे सर्व उपस्थित आहोत आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं मी आमच्या मटकर कुटुंबाच्या वतीने, साईच्या वतीने, पल्लवीच्या वतीने आणि माझ्या आईच्या वतीने सर्वांचा मी आभारी आहे. साईचा हा बर्थडे असतो तर प्रत्येक बर्थडेला साई काय ना काय असे इव्हेंट करत असतो. म्हणजे कधी रक्तदान करणे, कधी आज वृक्षारोपण करणे, या त्याच्या गोष्टी त्याच्या डोक्यात येतात त्याप्रमाणे तो करत असतो. साईचा ज्या वेळेला जन्म झाला सेम टाइम 1:45 मिनिटाला आजच्या दिवशी झाला. त्यावेळेला जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये आणि त्याच वेळेला आपण केक कापला. जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाला. त्यावेळेला त्याची आई होती, त्याची आजी होती आणि हॉस्पिटलला आणि मी होतो. तर ते गुजराती लोकांचं हॉस्पिटल होतं. त्या गुजराती लोकांमध्ये आम्हाला खाली बसवलं होतं पहिल्या माळ्यावर, कारण वरती सर्व डिलेव्हरी चालू होत्या. म्हणजे थोड्या जुन्या आठवणी सांगतो. तर वरती डिलेव्हरी चालू होत्या खाली आणि ती नर्स यायची धावत, ती आया यायची, जयवंतीबाईन कोणे, जयवंतीबाईन कोणे, तशी ती धावत यायची, तशी आम्ही उठून उभे राहायचो. असं हा आपको लडकी हुआ, परत यायची धावत, आपको लडकी हुआ, परत यायची धावत, आपको लडकी हुआ. त्यावेळेला अलकाताई होत्या, त्या आम्हाला फोन करायच्या, काय काय रे अजून काय झालं, काय काय बोला, अजून काय नाही. ते हिची आई होती ती खूप टेन्शन मध्ये होती. कारण काय झालं तिच्या अगोदरच्या, कारण तिची जी तारीख होती ते 10 दिवस उलटून 15 दिवस झाले होते. म्हणजे बरोबर 10 संपून 14 तारीखला आम्ही ऍडमिट केला. तेव्हा जेजेजी वगैरे बोलले की तुम्ही तिला ऍडमिट करून घ्या. आम्ही रात्री संध्याकाळी जाऊन ऍडमिट केलं आणि रात्रभर होते. आम्हाला वाटलं आता होईल, आता होईल, आता होईल. तसं शेवटी दिवस 1:25 दुसरा दिवस म्हणजे 15 तारीख जोडली. आणि अशा करून करून आम्ही जशी ती यायची तसं आम्ही उठायचो, जशी ती यायची तसं आम्ही उठायचो. शेवटी 7 मुली झाल्या. आम्ही नंतर ती आली, साऱ्यांना तो बेस बसूनच होतो. 7 मुली दुसऱ्यांना झाल्या, दुसऱ्या मुली 7 मुली झाल्या आणि ती परत दावत आली सगळ्यांना. त्यावेळेला मी बसूनच होतो. बोला आता आपल्याला पण मुलगीच झाली. मग ते बोले पल्लवी मटकर कोण आहे, पल्लवी मटकर 68 नंबर किसका आहे. तो बोला तेव्हा याचा नंबर 68 होता, आता माझ्या लक्षात आहे. तर मला हा तुम्ही बोल बसूनच होतो, क्या बोला लढतो. तेव्हा मी उठलो आणि मग हिची आई वगैरे तिच्या डोळ्यात पाणी आलं. मग मी बाहेर येऊन या सगळ्यांना फोन केला, सांगितलं असं. तर त्यावेळेला पल्लवी 7 तास बेशुद्ध होती, कारण तिला काहीच माहिती नव्हतं. ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बेशुद्धच होती. असं नाही, सिझरिंग नाही, नॉर्मल झाली पण बेशुद्ध पडली, कारण ब्लडिंग भरपूर गेल्यामुळे ती एकदम बेशुद्ध होती. असं याचा हा जीवनक्रम चालू झाला. हळूहळू हळूहळू हा कधी मोठा झाला आणि कधी 19 वर्षाचा झाला हे आम्हाला पण कळलं नाही. त्याची जी व्यक्तिमत्व आहे ती अशी आहे की कोणाला उलटं बोलणं नाही किंवा कोणाला शिवीगाळी करणं नाही, कोणामध्ये बसणं नाही, उठणं नाही, नाही मित्र नाही मैत्रिणी, फक्त आपला कॉलेज अभ्यास. आणि आम्हालाही काही त्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या पण काही सांगणं नाही, एकट्याकडेच ठेवणं ज्ञान, दुसऱ्याला ज्ञान सांगणं नाही. असं
आता त्याने जो स्टॅटिस्टिक हा विषय घेतलेला आहे, मला अजूनही त्याचा अर्थ कळला नाही. आम्ही ज्या वेळेला सुहास सावंत साहेबांच्या घरी बसलो होतो, जेव्हा 12वी पास झालं हे ऍडमिशन घ्यायचं होतं, त्यावेळेला आम्ही ते नेरूळला राहत होते, त्यावेळेला आम्ही रात्रभर विचारतो तेव्हा साहेब त्यांना विचारते, अरे ह्या विषयावर जे स्टॅटिस्टिक हा विषय त्याच्यावर चांगल्या पर्सेंटेजने जर पास झालं तर पुढे स्कोप आहे, पण मला अजूनही समजत नाही त्याचा स्कोप काय पुढे असं. आणि मी त्याला वारंवार विचारायचा प्रयत्न केला, पण कसं की ज्ञान दुसऱ्याला सांगण्याने मनातच ठेवणं. आता मी जिजाजींच्या पुढे पण विचारलं, तर तुम्ही विचारा काय आहे, तर जिजाजींना एवढं लांबलचक सांगितलं, पण माझ्या डोक्यावर नाही गेलं. ह्याचं जे बुद्धिमत्ता आहे ती अशी आहे. आणि आज जो त्याला हे जे सर्व कुटुंब आहे, एक कांबळे कुटुंब, पनसटकर कुटुंब, सावंत कुटुंब, या कुटुंबामध्ये त्यांची जी मुलं आहेत आणि त्यांची जी मुलं आहेत ती त्यांचे आज भाऊ आहेत, एक बहीण त्यांची बाहेरगावी आहे, यांच्यामध्ये तो एवढा मुरला गेलाय. आणि त्याच्यात त्यांची ती लाडकी मावशी वर हर्षू, त्याच्यामध्ये तो एवढा गुंतला गेलाय त्याला म्हणजे बाहेरचं वातावरणातला अभ्यास कमी झाला आणि ह्याच लोकांशी त्याचा जास्त जवळीक झाला. फक्त जसे आता तुम्ही राहताय, आम्ही असो नसो तुम्ही पण एकामेकांसाठी असे धावून या. एक भाऊ त्यांचा बाहेरगावी आहे सुहास, त्याच्याशी पण कधी फोन आला तर बोलत असतो. पण हे करता करता हे वय असं असतं की आपण लांबवतो, पण उद्या हे सगळे तुम्ही ज्या वेळेला आम्ही नसू त्यावेळेला तुम्ही असेच एकमेकांच्या मदतीला किंवा कुठल्या संकटाला कुठल्या प्रसंगाला एकमेकांना धावून या. हे माझा एक तुम्हाला सगळ्या भावंडांना इथे बसलेले आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे. तसेच आता माझी आई आहे, की माझी आई माझ्या घरी कोण नसतं, त्याच्यामुळे मी भावाकडे ठेवतो, पण तिचंही येणं जाणं असतं. पण पहिलं ती गेलं विचारायला काय, ती पहिली हेच विचारते, साई कसं आहे, पल्लवी कशी आहे. ही तिचं हे ह्या दोघांवरच ती जास्त अडकून असते. मला नाही विचारत, मी करतो सगळं, पण मलाच विचारत नाही की तू कसा आहे, अशी परिस्थिती आहे. पण तिचं पण जे प्रेम आहे ते जास्त साहिलवर, आणि साहिलवर असल्यामुळे काय माहिती आहे की तो सगळ्यांचा लाडका आहे, शेवटचं क्षणफळ आहे. जशी पल्लवी एलवी कुटुंबामध्ये शेवटचं क्षणफळ होते, तशी तो ह्या सगळ्या भावंडांमध्ये शेवटचा लाडका आणि एक बोलतात ना की सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला हे व्यक्तिमत्व आहे. आम्ही गावी गेलो होतो सावंत साहेबांच्या घरी, तर त्यावेळेला सुद्धा प्रकाश भाऊंनी सुद्धा पण खूप 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 आम्हाला फिरवलं आणि खूप साईला काय इकडे तिकडे वगैरे येतं. म्हणजे साई पण तो गावी बोलतात ना की तो सगळा विसरून गेला होता. ह्याच्या हे ज्या आठवणी आहेत त्या मी तर कधी विसरू शकत नाही. आमच्याकडनं जर काय चूक झाली असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो. पण माझा जो मुलगा आहे ह्या माझा मुलगा जो तुमच्यामध्ये रमलेला आहे आणि या माझ्या मुलाला जे तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी इथे सगळे उपस्थित झालेले आहेत, त्याच्यामुळे मी माझ्या वतीने पुन्हा एकदा तुमचा आभार प्रदर्शन करतो. आणि तुम्हाला ही जी छोटीशी कलर प्रमाणे ही वस्तू दिलेली आहे, एक वृक्षारोपण दिलेलं आहे, ते अवश्य एक आठवण घरात ठेवा, म्हणजे तुम्हाला बघतेवेळी बोलतो समजेल. आणि साईच्या वाढदिवसाला एक वस्तू मिळालेली आहे आणि तुम्ही पण ज्या वस्तू दिलेल्या आहेत साईला त्याबद्दल पण मी तुमचं मनपूर्वक म्हणजे आभार मानतो. आणि आमच्या हे जे सत्कार मूर्ती आहे त्यांचं उदंड आयुष्य लागो, पुढे त्यांना खूप भरभराट येऊ, त्यांचं जे काही शिक्षण असेल ते मनापासून पूर्ण करू. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा तुमच्या हार्दिक 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 आणि लाख लाख अशा शुभेच्छा देऊ. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा देतो. ही माझी विश्वासाने प्रार्थना. चला आता मला असं बोलायची सवय नाहीये, ट्राय करेन बोलायचं. असं आहे की म्हणजे असं बर्थडे मला असं नाही आवडत, असं मोठा वगैरे असं हे करायला. म्हणजे खूप सिम्पल बर्थडे सेलिब्रेट करायला आवडतो दरवर्षी. ऍक्च्युली असं काय वाटत नाही, पण दरवर्षी एक हे आहे की माझा बर्थडे असेल
तर मग सगळ्यात जास्त एफर्ट्स जर कोण लावत असतील तर मम्मी पप्पा आहेत. तर आज पण म्हणजे मी फक्त सांगितलेलं, मी एक आयडिया प्लांट केली की मला असं प्लांटेशन करायचंय. मग त्या आयडियावरती पूर्ण एफर्ट्स पासून ते सगळं शोधणं पर्यंत पूर्ण मम्मीने केलं. आणि तिथे जाऊन जे प्रॅक्टिकल वर्क करायचं होतं ते पप्पांनी केलं. म्हणजे आम्ही पण लावलं असं नाहीये, पण हा त्यांनी जास्त लवकर, त्यांच्यामुळे जास्त लवकर काम झालं. आणि आरे मधून लगभग 2 तासात आम्ही परत आलो. तर मग हा हे काय की त्यांचा खूप एक पिलर सारखे आहेत दोघं पण, की माझ्या लाईफमध्ये. बर्थडे मध्ये अगर सगळ्यात जास्त थँक्यू जर कोणाला म्हणायचं असेल तर ते दोघं. व्हेरी गुड व्हेरी गुड. राहिलं तर मग सगळ्यांनाच थँक्यू ऍक्च्युली, कारण ते एक एन्जॉयमेंट आहे त्यांच्यामध्ये, एक वेगळेच की म्हणतात ना, एक तो वेगळाच वाईब येतो त्यांच्यामध्ये, पॉझिटिव्ह वाईब येतो. दादा दोन्ही पण म्हणजे शुभम दादा सुहास दादा असेल किंवा स्नेहल दीदी, त्या दोघांना पण मी मिस केलं सकाळी. तर मम्मीला मी बोललो की सुहास दादा आणि स्नेहल दीदी म्हणजे त्यांना पण एकदा हे करू, ते लोक आल्यावर आपण गेट टुगेदर करू. हा म्हणजे तसंच गेटिंग माय वर्ड्स. तर मग बस एवढे चाललं. छान मस्त. माझ्याकडनं एक शब्द पडू गेला की आजचा हा जो प्रोग्रामचा हे जे सर्व डेकोरेशन केलेलं आहे, बोलता बोलता माझ्याकडनं एक राहून गेलं की मी एवढ्या सगळ्यांमध्ये पाऊस झालो, त्याच्यामुळे तो शब्द राहून गेला की मी असं विचार पण केला नव्हता की हे आम्ही तिकडे गेल्यानंतर हे आम्हाला असं प्रदर्शन बघायला मिळेल म्हणून. कारण सकाळी आलो तर घाई परत विक्रीला एवढा पाऊस होता की आम्हाला गाडी पण मिळत नव्हती येते वगैरे. आणि इथे आल्यावर एक आम्हाला वेगळं म्हणजे एकदम वेगळं फिलिंग झालं येते. आणि हे जे सर्व केलं तर ज्यांनी केलं त्यांना लाख 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 मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. खूप 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 की माझ्या मुलासाठी एवढं धावपळ करून एवढं सकाळपासून एवढं सगळं हा एक इव्हेंटचा एक प्रोग्राम असा तयार करून आपण केला, त्याच्याबद्दल मला खूप बरं वाटलं. आणि आम्हाला कधी बोलवा, मी तर आज ही तरी आपली मुलं असली तरी मी आज त्यांच्याबरोबर मित्रासारखा राहतो. मला स्वप्नील काय, मला सुहास काय, परत आपला शुभम काय, पण त्यांना एकदम म्हणजे एकदम मी एकदम मित्रासारखाच आहे. तर हे जे ज्यांनी तुम्ही केलंय त्याबद्दल सर्वांचे तुमच्या मनापासून तुम्हाला हे इंजिनियर डे आहे. इंजिनियर डेच्या माध्यमातून बोलायचं झालं तर आमचा चिरंजीव शुभम सावंत हा इंजिनियर आहे. तर इंजिनियर डेच्या त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने इंजिनिअरिंगची वाटचाल आहे ती टाळ्या.